मला वाटतं की तुमचं इन्कम आहे ना एक्झम्प्ट आहे किंवा त्याच्यावर टॅक्स पडत नाही आहे. पण थांबा, नवीन कायद्यानुसार चॅप्टर 3मध्ये बऱ्याच काही अटी दिल्या आहेत. त्या जर का अटी तुम्ही सॅटिस्फाईड नाही केल्यात तर गॅरंटीन तुम्हाला सांगतो तुमच्या इन्कमवर टॅक्स पडणार. आता नेमकं यात काय आहे चला बघूया 1 ते 2 मिनिटात. आता बघा, इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 नुसार जो नवीन टॉपिक आला आहे चॅप्टर 3 आपण त्याला म्हणतो, तो पूर्णपणे तुम्हाला सांगतो की तुमचं इन्कम कुठलं इन्कम तुमचं एक्झम्प्ट आहे. मग त्याच्यासाठी तो तिथे दिलं का नाही आहे, त्याच्यासाठी तो तुम्हाला शेड्यूल फिरून आणतो. शेड्यूल 2, 3, 4, 5, 6 असे शेड्यूलला जा म्हणतो. म्हणजे आता नेमकं हे कसं झालं, लग्नाचं आमंत्रण तर दिलं आहे पण जेवणासाठी तुम्हाला काय दिल्या आहेत, अटी दिल्या आहेत. म्हणजे थोडक्यात एक्झम्पशनसाठी तुम्हाला काय दिल्या आहेत, अटी दिलेल्या आहेत. तर मग काय करायचं आहे की नुसतंच म्हणायचं नाही आहे की माझं इन्कम एक्झम्प्ट आहे नाही. त्या अटी बघायच्या आणि अटीनुसार तुम्हाला कुठले डॉक्युमेंट्स लागतात ते सुद्धा यावेळेस तुम्हाला प्रेझेंट करणं गरजेचे आहेत. तसा कायदाच रीतसर बनवलेला आहे, म्हणूनच तो रिफाईन केला होता. तर अशाच काही गोष्टींसाठी तुम्हाला जर कधी हा नवीन कायद्यामध्ये काही प्रॉब्लेम आला असेल किंवा काही समजलं नसेल तर डायरेक्ट तुम्ही कॉमेंट करू शकता, मेसेज करू शकता. आम्ही उत्तर द्यायला नक्कीच येऊ. धन्यवाद.